नवे पुस्तक, नवी सुरुवात. आम्ही आणि आमचा बाप. साने गुरुजींनी महाराष्ट्राला आदर्श आई दिली आणि डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी महाराष्ट्राला दिला आदर्श बाप. निळू फुले. आमचा बाप आणि आम्ही. नरेंद्र जाधव परिचय. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव, सध्या केंद्रीय नियोजन आयोग अध्यक्ष डॉक्टर मनमोहन सिंग, तसेच राष्ट्रीय सल्लागार परिषद अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी या 2 शिखर संस्थांचे सन्माननीय सदस्य आहेत. सामाजिक बांधिलकीचा वसा घेतलेले नामवंत शिक्षणतज्ज्ञ, मराठी व इंग्रजीतले सिद्ध हस्तलेखक, तसेच एक प्रसन्न व प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून ते सर्वदूर परिचित आहेत. दलित समाजात जन्म आणि दारिद्र्यामधून येणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने निग्रहपूर्वक मात करत लहानपणी मुंबईच्या बकाल वस्तीत दादा होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या छोट्या नरेंद्रने बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून गरुड भरारी घेतली आणि आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत एक दादा म्हणून आज त्यांची गणना होते. ओजस्वी व प्रासादिक वाणी, खळखळणारे चैतन्य, अखंड ऊर्जा आणि आपल्या सकारात्मक चिंतनातून प्रबोधन करणारे अभ्यासू व्यक्ती म्हणून डॉक्टर नरेंद्र जाधव यांना अमाप लोकप्रियता लाभली आहे. त्यांचा थक्क करणारा जीवन प्रवास अनेकांसाठी, विशेषतः तरुणाईसाठी दीपस्तंभ ठरला आहे आणि अजूनही ठरतो आहे. पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी डॉक्टर नरेंद्र जाधव यांना आदर्श व्यक्तिमत्व, रोल मॉडेल म्हटले आहे. मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात MA प्रथम वर्ग मिळवणारे डॉक्टर नरेंद्र जाधव हे पहिलेच दलित विद्यार्थी. पुढे 1986 साली अमेरिकेच्या इंडियाना विद्यापीठातून सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय विद्यार्थी म्हणून विशेष बहुमानासह अर्थशास्त्रातील डॉक्टरेट करत असताना अमेरिकेतील इंडियाना आणि ड्युपॉ या 2 विद्यापीठांत अध्यापन करून विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून गौरव प्राप्त. अमेरिकेत डॉक्टरेट मिळाल्यानंतर अनेक संधी हात जोडून उभ्या असताना त्या डावलून मायभूमीचे ऋण फेडण्यासाठी एका आठवड्यातच भारतात परत स्टेट बँक ऑफ इंडियात अधिकारी म्हणून 1974 ते 1977 अशी 3 वर्षे आणि 1977 पासून रिझर्व्ह बँकेत अर्थतज्ज्ञ म्हणून तब्बल 31 वर्षे नोकरी. रिझर्व्ह बँकेचे प्रधान आर्थिक सल्लागार आणि प्रमुख अर्थतज्ज्ञ म्हणून कार्यकारी संचालकाच्या पदावरून स्वेच्छानिवृत्त. भारतीय अर्थकारण आणि आर्थिक धोरणांच्या संदर्भातील गेली कित्येक वर्ष महत्त्वपूर्ण योगदान. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF या जागतिक वित्त संस्थेमध्ये 4.5 वर्षे आर्थिक सल्लागार म्हणून भारताचे प्रतिनिधित्व. त्याचप्रमाणे इथिओपिया व अफगाणिस्तान यांसारख्या मागास देशाच्या अर्थव्यवस्थांची पुनर्बांधणी करण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी. डॉक्टर नरेंद्र जाधव शिक्षण क्षेत्राला सामाजिक परिवर्तनाचे तीर्थक्षेत्र मानतात. म्हणूनच वर्षाकाठी 1.25 कोटी रुपयांच्या नोकरीचा त्याग करून तब्बल 90% वेतन कपात स्वीकारून 2006 साली त्यांनी पुणे विद्यापीठाचे कुलगुरुपद स्वीकारले. तेथील त्यांची 3 वर्षांची कारकीर्द अत्यंत यशस्वी ठरली. समर्थ भारत अभियानाच्या माध्यमातून पुणे विद्यापीठ समाजाभिमुख करण्यात आणि पुणे विद्यापीठाला शिक्षण व संशोधन जागतिक पातळीवर नेण्यात डॉक्टर नरेंद्र जाधवांचा सिंहाचा वाटा आहे. डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर आजवर एकूण 27 अहवाल केंद्र सरकार, राज्य सरकार आणि रिझर्व्ह बँक यांना
सादर केले आहेत. अलीकडच्या काळात डॉक्टर जाधवांनी लिहिलेली अनेक अहवाल महत्त्वपूर्ण ठरलेले आहेत. या संदर्भात महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या संबंधीचा अहवाल, राष्ट्रीय कौशल्य विकास योजनेबद्दलचा अहवाल, फॅक्टरीज ॲक्ट संबंधीचा अहवाल, अनुसूचित जाती जमाती सब प्लॅनबद्दलचा अहवाल तसेच भटक्या विमुक्त जातीसंबंधीचा अहवाल हे विशेष लक्षणीय आहेत. पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी नेमलेल्या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष म्हणून 2 ऐतिहासिक महत्त्वाचे अहवाल त्यांनी केंद्र सरकारला नुकतेच सादर केले आहेत. ते म्हणजे 26 अलीपूर रोड या डॉक्टर आंबेडकरांच्या दिल्लीतील एकेकाच्या निवासस्थानी डॉक्टर आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यासंबंधीचा मास्टर प्लॅन आणि नवी दिल्लीतील 15 जनपद या मोक्याच्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर फॉर सोशल जस्टिस या संस्थेची उभारणी करण्यासाठी मास्टर प्लॅन, या दोन्ही अहवालांवर केंद्र सरकारची कार्यवाही सुरू झाली आहे. डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या मराठी आणि इंग्रजी लेखनाचा झपाटा विलक्षण म्हणावा लागेल. त्यांचे आर्थिक, सामाजिक आणि दलित विषयांवरचे एकूण 22 ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. त्याविषयी 200 पेक्षा जास्त शोधनिबंध व स्फुटलेख, 27 महत्त्वपूर्ण शासकीय अहवाल आणि रिझर्व्ह बँकेच्या अनेक गव्हर्नरांसाठी लिहिलेली 100 पेक्षा अधिक भाषणे असा त्यांचा लेखनाचा विस्तृत पट आहे. डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या प्रकाशित, लिखित आणि संपादित एकूण ग्रंथांची एकूण पृष्ठसंख्या होते तब्बल 10,000. मराठी साहित्यात एक जात सारे विक्रम मोडून काढणाऱ्या आमचा बाप अन आम्ही या त्यांच्या पुस्तकाचा आजवर भारतीय आणि परदेशी अशा 20 भाषांमध्ये अनुवाद झाला किंवा होत असून त्यांचा सुमारे 6 लाखहून अधिक प्रती जगभर विकल्या गेल्यामुळे हे पुस्तक मराठी भाषेतला चमत्कार मानले जाते. साने गुरुजींनी महाराष्ट्राला आदर्श आई दिले आणि डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी महाराष्ट्राला दिला आदर्श बाप अशा शब्दांत ज्येष्ठ कलावंत न्यू फुले यांनी या पुस्तकांचा गौरव केला होता. मराठी साहित्याच्या इतिहासातील सर्वाधिक लोकप्रिय आत्मकथन म्हणून गाजलेल्या या पुस्तकांची तब्बल 161वी आवृत्ती त्यांच्या षष्टशतीपूर्तीनिमित्ताने 28 मे 2013 नुकतीच प्रकाशित झाली. रवींद्रनाथ टागोर यांच्या 150व्या जयंती वर्षात 8 मे 2011 रोजी त्यांनी संपादन अनुवादन केलेली रवींद्रनाथ टागोर समग्र जीवन दर्शन ही ग्रंथत्रयी प्रकाशित झाले. त्यात आहे भयशून्य चित्तजेत हे रवींद्रनाथांच्या 151व्या कवितांचा भावानुवाद. रवींद्रनाथ टागोर समग्र साहित्य दर्शन हा संपादित ग्रंथ आणि रवींद्रनाथ टागोर युगनिर्माता विश्वमानव हे गुरुदेवांचे मराठीतले पहिलेच विश्लेषणात्मक चरित्र. या 3 ग्रंथांनी प्रथमच मराठी वाचकाला रवींद्रनाथांची सर्वस्पर्शी ओळख करून दिली. या ग्रंथत्रयीला देखील चोखंदळ वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभला. वर्षभरातच 4 आवृत्त्या निघाल्या. आजपर्यंत राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या तब्बल 61 पुरस्कारांनी डॉक्टर नरेंद्र जाधव सन्मानित झाले आहेत. त्यातला अतिविशेष पुरस्कार म्हणजे कमांडर ऑफ अकॅडमिक पाल्म्स हा फ्रान्स सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, जो मिळवणारे डॉक्टर नरेंद्र जाधव हे पहिलेच भारतीय होते. अलीकडेच भारतातील 4 राज्यांतील विद्यापीठांनी त्यांना डॉक्टर ऑफ लेटर्स किंवा डी.लिट. यांसारख्या मानद पदव्या प्रदान केल्या आहेत. डॉक्टर नरेंद्र जाधव आणि वसुंधरा जाधव या दाम्पत्याच्या कुटुंबात आहेत.
मुलगी अपूर्वा, मुलगा तन्मय, सून केचल व नातू अगस्त्य. अपूर्वा डेमोग्राफी या विषयात अमेरिकेतील सुप्रसिद्ध पेन्सिल्व्हेनिया विद्यापीठात PhD साठी संशोधन करत आहे, तर तन्मय फायनान्सच्या क्षेत्रात डिलॉइट या जगविख्यात बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये व्हाईस प्रेसिडेंट म्हणून व केजल फार्मसीच्या क्षेत्रात ॲनालिस्ट म्हणून हैदराबाद येथे कार्यरत आहेत. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी 2005 साली आपल्या जाहीर भाषणात म्हटले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. KR नारायणन यांच्याप्रमाणेच डॉ. नरेंद्र जाधव यांचे आयुष्य ही सुद्धा बदलाची, असीम शौर्याची, उत्कर्षाची आणि आशेची कहाणी आहे. यामधून आपल्या देशातील लाखो करोडो लोकांना नवे सुखासमाधानाचे जीवन जगण्यासाठी लढा देण्याचे स्फुरण मिळेल याची मला खात्री वाटते. डॉ. नरेंद्र जाधव यांना मिळालेले विविध पुरस्कार. महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2013, महाराष्ट्र गुजराती समाज मुंबई 25 मे 2013, दीप चैतन्य पुरस्कार रोटरी क्लब ऑफ पार्वती पुणे एप्रिल 7, 2013, महर्षी वाल्मिकी राष्ट्रीय सन्मान चंपारण सांस्कृतिक महोत्सव समिती मोतिहारी बिहार. पुरुषोत्तम पुरस्कार डिस्टिंग्विश्ड फेलोशिप 2020 अवॉर्ड, महाराष्ट्र स्टेट 52nd Anniversary Award, Honorary Delete by Karnataka State Open University, etc. दादा आणि बाई. मायबाप. राहीबाई ग राहीबाई, तुझा दुलरी वाडा, वाड्याला तुझ्या खिडक्याच्या राहीबाई ग. हे गाणं अधूनमधून ऐकू आले की हमखास तुझी आठवण येते, कारण राहीबाई हे तुझे नाव होते आजी. आमच्या लहानपणी मात्र तुझा उल्लेख कोणी राहीबाई असा केलेला स्मरत नाही. आम्ही सर्वांनी तुला राही आई असे संबोधावे हा तू घालून दिलेला दंडक. त्यामुळे आमच्या जन्मदात्या आईला मात्र आम्ही बाई म्हणावे लागे. मनात खोलवर कुठेतरी वाईट वाटत असे. स्वतःच्या आईला बाई म्हणायचे आणि आजीला मात्र आई. या जन्मदात्रीवर अन्याय होतो असे वाटायचे. खरं सांगू का, तुझ्याबद्दल अनेक बाबतीत माझ्या मनात अडी होती, अगदी आतापर्यंत. माझ्या लहानपणाच्या तुझ्याबद्दलच्या आठवणी फारशा सुखावह नव्हत्या. आजीबद्दलच्या पारंपरिक कल्पनांना तर पूर्णपणे छेद देणाऱ्या होत्या. मला तुझा सहवास फारसा लाभला नाही, कारण मी तुझा सर्वात धाकटा नातू. तू मला कधीच पाहू शकली नाहीस, कारण मी जन्माला येण्याच्या कित्येक वर्षे अगोदर तुझी दृष्टी संपूर्णपणे अधू झाली होती. डोळ्यात फूल पडून, म्हणजे कॅटरॅक्टस सारखा सर्वसामान्य दोष असताना योग्य ती काळजी न घेतल्यामुळे. माझ्या मनात तुझी जी मूर्ती आहे ती घट्ट काळा रंग, ओबाडधोबाड चेहरेपट्टी, बेताची उंची आणि कृश शरीरयष्टी अशी. त्यातून तुझ्या चेहऱ्यावर सतत त्रासिक भाव, आजारपणामुळे किंवा इतरांवर अवलंबून राहावे लागत असल्यामुळे सतत चिडचिड करायची. तुझे केस मात्र विलक्षण सुंदर होते, संपूर्णपणे रुपेरी, अगदी कुठल्याही अँगलमधून पाहिले तरी चमकणारे. त्यातून माझ्या आईने तुला आंघोळ घातल्यानंतर तर कोणाचीही मदत नाकारून तू स्वतःच मन लावून तुझे केस विंचरायचीस आणि मग प्रयत्नपूर्वक त्याचा सुपारी एवढा पुचडा बांधायचीस. तुला सांगितले नाही कधी, पण तू खूप मस्त दिसायचीस. माझी मुलगी अपूर्वा लहानपणी तिच्या आजीच्या अंगाला स्पर्श करत म्हणत असे, हाऊ नाईस,
हात मऊ मऊ, पाय मऊ मऊ. माझ्या लहानपणी तुझेही असेच असणार ग, पण तुझ्याजवळ जाण्याची आम्हा भावंडांची शामत नव्हती. मी किंवा तृषा दोघांपैकी कोणीही तुझ्या तावडीत चुकून मागून सापडलो की कारण असो नसो तू सरळ मारायला सुरुवात करायचीस. कारण तुलाच ठाऊक रोजच्या रोज बसकभर तंबाखू पत्र्यावर ठेवून खरपूर भाजण्याचा प्रकार चालू असायचा. मशेरी बनवण्यासाठी ठसका लागून आमचे प्राण कंटाळा यायचे. नंतर कित्येक तास तो उग्र दर्प घरात भरून राहत असे. तू मात्र स्वस्त चित्ताने तासनतास मोकळ्या तोंडातल्या उरल्या सुरल्या दातांना मशेरी लावण्यात मशगूल असायचीस. एरवी तुझ्या हालचाली मर्यादित, पण तोंडाची टके मात्र अखंडपणे चालू. तुझ्या बिछाण्याजवळ एक ॲल्युमिनियमचा लोटा होता. त्यात थुंकण्यासाठी तू पॉज घ्यायचीस. तेव्हाच तुझ्या जिभेला विश्रांती. तू गेलीस त्यावेळी मी 12 वर्षाचा होतो. तो दिवस मला आजही आठवतो. 16 ऑगस्ट 1965 श्रावणी सोमवार होता. त्यावेळी वडाळ्याच्या घरी तू मरणासन्न अवस्थेत पडून होतीस. सारे गणगोत गोळा झाले होते. कोणीतरी मी शाळेत त्या दिवशी जाऊ नये असे सुचवले. मी तो विचार झटकून टाकला. सर्वांचे सुतकी चेहरे गोंधळून टाकत होते. तिथून दूर पळून जावे असे मला वाटत होते. शिवाय त्या दिवशी तिमाही परीक्षेचे पेपर मिळणार होते. रिझल्ट पाहायला मी उत्सुक होतो. त्यामुळे मी शाळेत निघून गेलो. नादान होतो मी. गेल्या वर्षी भारत सरकारच्या सांस्कृतिक खात्याने आपल्या कुटुंबावर एक छोटी टेलिफिल्म केली होती. त्याचा एक भाग म्हणून आपल्या गावी नाशिक जिल्ह्यातील ओझर येथे शेतीवाडी करणारे चुलत भाऊ आहेत. त्यांची तिथे जाऊन मुलाखत घेण्यात आली. थोरला वसंतभाऊ स्पष्टपणे म्हणाला की दामू काका आणि त्यांच्या मुलांची प्रगती झाली ती हे गाव सोडून मुंबई गेल्यामुळे. ते इथे राहिले असते तर आमच्यासारखे अल्पभूधारक शेतकरी राहिले असते. गाव सोडून आपले कुटुंब का आले मुंबईला? तुझ्यामुळे आजी, केवळ तुझ्यामुळे. तुझ्या जिद्दीची सुरुवात तिथून होते. नाशिक जिल्ह्यातील 11 गावातील भिऊ निंबाची तू मुलगी, रुंजाबाबाची तू दुसरी बायको. पहिल्या पत्नीला मूल झाले नाही म्हणून तिला टाकून रुंजाबाबांचे तुझ्याशी लग्न लावण्यात आले. तुला 2 मुलगे आणि 2 मुली होत्या. त्यापैकी 2च जगले. दामू आमचा बाबा आणि नाजूक आमची आत्या. 1916-17च्या सुमारास महाराष्ट्रात जी प्लेगची साथ आली होती त्यात रुंजाबाबा गेले. नवऱ्याचा आधार नाही, जमीन असून नसल्यासारखी. पण आजी, तू आपल्या 2 लहान मुलांना सांभाळत जिद्दीने उभी राहिलीस. मोलमजुरी करून तू त्यांची उपासमार टाळू शकलीस. त्यावेळी दामू असावा 8-10 वर्षांचा तर नाजूका असावी 3-4 वर्षांची. दामूचा चुलत भाऊ माधव वयात आलेला होता. त्याची आई बाबा दोघेही प्लेगमध्ये दगावले होते. त्याच्यावरही तू मातृछत्र धरलेस. माधव हा तर नाभांड गडी. तो कुस्तीगीर होता. त्याने ठेवलेल्या बाईवरून तंटा झाला. हाणामारी झाली. त्यात त्याने काही लोकांना जबरचोप दिला असावा. पोलीस केस झाला आणि माधव घाबरला. तुझ्या पुढाकाराने मग रातोरात महारवाड्यात बैठक झाली आणि सर्वानुमते माधवने जीव वाचवण्यासाठी गर्दीत हरवून जाण्यासाठी मुंबईला पळून जावे असे ठरले आणि माधव परांगदा झाला. माधव मुंबईला पळून गेला खरा, पण त्याचे तिथे काही जमीना, शिक्षण नाही, कसलेही कौशल्य नाही. अगदी भामटेगिरी करण्याची देखील कुवत नव्हती. या परिस्थितीत आणखी काय होणार? त्याची उपासमार होऊ लागली. त्याला भीक मागत फिरावे लागले. मुंबईची चाकरमानी मंडळी
उन्हाळ्याच्या सुट्टीत देशावर येत. त्यांच्याकडून ही हकीकत कळल्यानंतर तू कळवळलीस. तू लागोलाग निर्णय घेतलास. थेट मुंबईला जाऊन माधवची काळजी घेण्याचा. दामू आणि नाजुका एवढी लहान होती की त्यांना मागे ठेवून जाणे शक्य नव्हते. त्यांना बरोबर घेऊन तू निघालीस. आई, दिसतेस तू मला आता वरचेवर. कंबर खोचून लहान घ्या दामू आणि नाजुकाला हाताशी धरून निश्चयाने ओझर गावातून खीरवाडी स्टेशनकडे चालत चालत जाताना उंच रस्त्यावरचे डांबर वितळून अनवाणी निघालेल्या मुलांचे पाय पोळताहेत, पण तुझा निश्चय पक्का आहे. चटके बसल्यामुळे मुले थैथयाट करत पाय ओढताहेत. लहान असून दामूला आपल्यावरची जबाबदारीचे जाणीव आहे. आपण मोठ्या मुलांसारखे वागले पाहिजे या जाणीवेने तो आपल्या वेदना चेहऱ्यावर दिसू देत नाहीये. लहानगी नाजुका मात्र आलटून पालटून रडते आहे, मुसमुसते आहे. मध्येच तू एका कचऱ्याच्या ढिगाजवळ थांबतेस. तू त्या उकिरड्यातून मळकट कपड्याचे तुकडे शोधून काढतेस. त्यांच्या चिंध्या करून दोन्ही मुलांच्या पायाला बांधतेस. तुझी आयडिया बघून दामू हसू लागलंय. नाजुका मात्र आपलं हसू दिसले तर आपली नाखुशी उघडी पडेल म्हणून बेताने हसते आहे. बंडीच्या बायाने आपले फुरफुरणारे नाक पुसून पुढे चालली आहे. तू खीरवाडी स्टेशनवर आलीस आणि तुला गावची पवळावू भेटली. पवळावू आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत होती. ती रितसर तिकीट काढून मुंबईला निघालेली आहे. तिला सोबत हवीच आहे. तिची सोबत करत बिनतिकीट प्रवास करून तू मुंबईला पोचली आहेस आपल्या चिल्ल्या पिल्लांसह. मुंबईला पोचल्यावर तू गोंधळून गेलीस खरी, पण लगेच स्वतःला सावरलीस. याला त्याला सांगून तू माधवचा शोध घेतला. शेवटी एकदाचा माधवचा ठाव ठिकाण गवसला. पण मधल्या काळात मुंबई प्रवासी ग्रामबंधूंनी त्याच्या मनात भरून दिले होते की त्याला स्वतःबरोबर इतर या तिघांनाही पोसावे लागेल. त्याने त्याचा धसका घेतला आणि तो स्वतः ओझरला निघून गेला. आजही आम्हा भावंडांना नेहमी प्रश्न पडतो, कशाच्या जोरावर तू मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला होतास? तुझ्याकडे शिक्षण नव्हते, कुठलेही कौशल्य नव्हते. माधवसारखा तरुण गडी हेलपाटला. तू तर 2 मुलांची जबाबदारी असलेली विधवा होतीस. काय होते तुझ्याकडे? आता आम्हा सर्वांना कळते आजी, तुझ्याकडे नेटिव्ह इंटेलिजन्स होता, चातुर्य होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विजिकिषा होती. माधव ओझरला निघून गेल्यानंतर तू मुलांसह मुंबईतच का राहिली? तू मुंबईत राहिलीस कारण तुला पॉसिबिलिटीज दिसून आल्या होत्या नव्हे, त्या तू पाहू शकली होतीस. एरवी तेरवी गावात जमीन जुमला नावाला होता आणि घर म्हणून एक पडके खोपडे होते. आयुष्यभर तुझा ओढा गावाकडे राहिला असता तरी कुटुंबाच्या प्रगतीच्या संधी तुला आकलन झाल्या होत्या. नंतरच्या काळात तुला अंधत्व आले तरी तुझ्याकडे दूरदृष्टी मात्र कायम होती. तुझ्या नंतरच्या पिढीने, आमचा बाप आणि बाई यांनी ज्या तडफडेने आपल्या कुटुंबाची उभारणी केली, त्या जिद्दीचा मूलस्रोत असलेली तू त्यावेळी जिगर दाखवली होती. तुला आजी न म्हणता आई का म्हणायचे हे आता कळते. आई, आमचा बाप. तसे पाहिले तर पित्याला उल्लेख वडील असा करावा हे शिष्टसंमत आहे. माझ्या वडिलांना मात्र ते कधीच रुचले नाही. इतर कोणाचाही उल्लेख ते अमक्या तमक्याचे वडील असा करण्याऐवजी न चुकता कोणाचा तरी बाप असाच करत असत.
किंबहुना आम्ही भावंडांनी देखील त्यांची स्वतःची ओळख आमचे वडील म्हणून करून दिलेली त्यांना खपत नसे. भाषेविषयी त्यांचा स्वतःच्या ठाम अशा काही कल्पना होत्या. अशा वेळी ते हमका सुनावणार, अरे भाषा म्हणजे कशी पाहिजे, झणझणीत, एकदम बोंबलाच्या चटणीवाणी. हे काय तुम्ही वडील वडील म्हणता, ते भेंडीच्या भाजीवाणी बुळबुळीत लागतंय. आम्ही सर्व भावंडे त्यांना दादा म्हणत असू. मध्यम उंची, काळा ओबडधोबड चेहरा, मुद्रा करारी, पण लहान मुलांशी बोलताना डोळ्यांमध्ये एक खट्ट्या छटा. धोतर, पांढरा सदरा, खाकी कोट आणि काळी टोपी हा त्यांचा निस्त्याचा पेहराव. हातात काठी, मात्र त्या काठीचा उपयोग आधारापेक्षा इतरांना दमबाजी करण्यासाठीच जास्त. मध्यमवर्गीय नोकरपेशे ऑफिसमधून येत असतात. दादा कमावून यायचे आणि येताना आम्हा मुलांसाठी नानकटाई आणायचे. दादा सहसा रागावत नसत, मात्र रागावले की साक्षात जमदग्नी. भावंडांमध्ये मी 6वा आणि सर्वात धाकटा, त्यामुळे माझ्या लहानपणी ते 50शी पोहोचले असावेत. त्यांचे दात पडून गेले होते, त्यामुळे रागावून त्यांनी दातोट खाल्ले की ते 11-11 दिसत. माझी तर 5वर धारण बसत असे. त्यामुळे ते चिडले की डॅम लाडी बिस्किट म्हणून ओरडायचे. डॅम लाडी बिस्किट हा काय प्रकार आहे हे मला सुरुवातीला कळत नव्हते. आता यापुढे तुला नानकटाईसारखी बिस्किट आणणार नाही असा त्याचा अर्थ असावा असे मला वाटत होते. डॅम लाडी बिस्किट म्हणजे डॅम ब्लडी बास्टर्ड हे कळायला बरीच वर्ष जावी लागली. पुढे स्वतःहून त्यांनी अशा शिव्या द्यायचे बंद केले. खूप वर्षाने डॅम लाडी बिस्किटबद्दल मी त्यांना टोकले. त्यावेळी युरोपियन साहेब बरोबर काम केल्यामुळे त्या शिव्या तोंडात बसल्या हे त्यांनी स्पष्ट केले. मात्र ते सांगताना मी इंग्लिश शिकलो ते काय तुमच्यासारखे फादर, मदर आणि चादर एकत्र गुंडाळणाऱ्या एखाद्या देशी मास्तराकडून नाही, तर डायरेक्ट युरोपियन साहेबाकडून. याबद्दलच्या अभिमानाने त्यांचे डोळे लखलखत होते. माझे लहानपण वडाळ्याच्या बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या कॉलनीत गेले. आम्हा सर्व भावंडांचे शिक्षण दादरच्या छबिल्ला हायस्कूलसारख्या मराठी माध्यमाच्या शाळेतून झाले. तेथे इंग्रजी भाषा 5व्या इयत्तेपासून शिकवत असत. मात्र मी 2री-3रीत असतानाच थोरल्या भावंडाने मला ABCD वगैरे इंग्रजी मुळाक्षरे शिकवली होती. त्यामुळे मुळाक्षरे जोडून हळूहळू शब्द वाचण्याचा प्रयत्न मी करत असे. तसा छंद मला लागला होता. त्यामुळे एक प्रसंग आठवतो. काहीतरी खरेदी करण्याच्या निमित्ताने दादांबरोबर मी वडाळा स्टेशनजवळच्या दुकानांमध्ये गेलो होतो. पलीकडच्या फुटपाथवर पंचशील नावाचे एक दुकान होते. त्या दुकानाचा मोठा बोर्ड इंग्रजीमध्ये होता, मात्र त्याखाली छोट्या अक्षरांमध्ये तेच नाव मराठीत लिहिले होते. खरे तर पंचशील हा शब्द इंग्रजीमध्ये वाचण्याइतपत माझी प्रगती झालेली नव्हती. मी वाचला तो मराठी नावाचा बोर्ड, मात्र दादांना प्रात्यक्षिक करून दाखवताना पंचशील असे अडखळत वाचून त्यांना माझ्या इंग्रजी वाचनाचे चकित केले. दादा एकदम खुश, म्हणाले, चाल तुला आलेबेला मधून लस्सी पाजतो. हॉटेलमध्ये जाऊन बसल्यानंतर त्यांनी मागवलेली लस्सी मात्र माझ्या घशाखाली उतरेना. शेवटी मी खोटे बोलल्याचा स्वतःहून मान्य करून मोकळा झालो आणि पाठीत दणका मिळवण्याची वाट पाहू लागलो. मात्र झाले ते उलटेच. ते खदखदा हसू लागले. मी पुसता गोंधळून गेलो. थोडी भीड चेपल्यानंतर मी भीत विचारलो, दादा मी खोटं बोललो, तुम्हाला राग नाही आला? ते आणखी हसायला लागले. म्हणाले,
तुम साला एक नंबर का बदमाश आहे. मी आणखी गोंधळून गेले. तेच पुढे म्हणाले, तू घाबरू नकोस, मी तुला मारणार नाही. तुझ्या खोटं बोलण्यामुळे कोणाचं नुकसान नाही झालं. उलट तुझी सद्बुद्धी जागरूक आहे ते बघून मला आनंद वाटला. मी तुला अजून एक लक्ष्य पासतो. माझ्या कबुली जबाबामागे सद्विवेक बुद्धीपेक्षा आपले बिंग फुटले तर काय हा भीतीचा भाग जास्त होता. हे सांगण्याचा धीर मला झाला नाही. मात्र त्यानंतर अगदी शेवटपर्यंत माझ्या बाबतीत तुम साला एक नंबर का बदमाश आहे हे त्यांचे पालुपत कायम राहिले. अर्थात त्यात रागापेक्षा कौतुकाची भावना स्पष्टपणे प्रतीत होत असे.